राज्यामध्ये 22 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका लांबणीवर, कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. तर निवडणुका पुढे गेल्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही, आयोगाकडून स्पष्ट. निवडणुका पुढे ढकलणं हे अत्यंत चुकीचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आक्षेप, तर माहिती घेऊन बोलतो, शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांचा आक्षेप योग्य, विरोधकांचा सूर. उद्याच मतदान आणि पुढे गेलेल्या निवडणुकीचा निकाल हा एकाच वेळी लावण्याची एकमुखानं मागणी. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार. 20 नेत्यांच्या वक्तव्याची आयोगाकडून दखल. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवल्याची सूत्रांची माहिती. राणे विरुद्ध राणे असं योग्य नाही, आपण सत्याच्या बाजूने असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे निलेश राणेंच्या बाजूने असले तरी आपण दोघांच्याही बाजूने, असंही वक्तव्य. महायुतीमधल्या वादामध्ये आता भाजप हायकमांड मध्यस्थी करणार. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांमधला वाद विकोपाला. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. 1.5 महिन्याच्या आजारपणानंतर संजय राऊत यांचा माध्यमांसोबत संवाद. भाजप विरोधामध्ये स्टिंग ऑपरेशन राबवणारे शिवसेना आमदार निलेश राणे यांचं तोंड भरून कौतुक. सांगोल्यामध्ये 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये धाडसत्र. भाजप, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीच्या कार्यालयामध्ये झाडाझडती. शहाजी बापूंच्या कार्यालयाचा देखील समावेश. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी संसद परिसरामध्ये पाळीव कुत्रा आणल्यामुळे वाद. भाजप खासदार जगदंबिका पाल यांची कारवाईची मागणी.